पोलीस भरतीत आलेलं गणित पहा मित्रांनो. एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्याची संख्या 26 आहे, तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती? तर समजा आपण गायी बरोबर एक्स मानलं आणि गुराखी बरोबर वाय मानलं. सगळ्यात पहिले काय म्हणतात तो, गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 म्हणते. तर गायीला किती पाय असते? 4. म्हणजे किती झाले? 4x अधिक गुराखी म्हणजे काय, माणसाला किती असते? 2, म्हणजे 2y बरोबर किती आहे म्हणते? 98. हे झाले पायांची संख्या. आणि डोक्यांची संख्या किती आहे म्हणते? 26. आणि डोक्याची संख्या बरोबर काय करायचं? x प्लस वाय बरोबर किती आहे? 26. हे आपल्याला समीकरण सोडवून टाकायचं मित्रांनो. तर आपल्याला इथं सारखं सारखं करायसाठी आपण इथं काय करायचं? 2 न गुणाचं. इथं काय येते मग 2x, इथं 2y आणि 26 दोन्ही किती झाले मित्रांनो? 52. इथं 52 करून टाकायचं. हे समीकरण सोडवलं काय होते? ह्या मोठ्या संख्येतून हे समीकरण आपण वजा करून सोडवायचं. म्हणजे इथं चिन्ह बदलून जाते. वजा वजा आणि इथं वजा होऊन जाईल. आता प्लस 2y अधिक मायनस 2y किती झालं? इथं कट झालं मित्रांनो, इथं प्लस मायनस असल्यामुळं. आणि 4तून 2 गेले किती राहिले? 2x. 98तून 52 गेले किती राहिले? 8तून 2 गेले 6. 9तून 5 गेले 4. आणि 2 न भाग दिला तर 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6. म्हणजे x बरोबर किती आला मित्रांनो? आपलं 23. आणि x प्लस वाय बरोबर किती आहे म्हणते? 26. x प्लस वाय बरोबर किती आहे म्हणते? 26. तर 23 मध्ये किती मिळत? 26 होणार आहे 3. म्हणून मग x म्हणजेच आपण काय म्हणलं आहे? x आपण मानलाय गाई, म्हणजे गायीची संख्या 23 आणि गुराखीची संख्या 3. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी 23 3 हेच आपलं आन्सर असणार आहे मित्रांनो.